माढा तालुक्यातील कुरडू गावचं जे मुरुम उत्खननावरनं जो काही विषय झालेला आहे, थेट अजित पवार यांचा फोन ज्या IPS अधिकारी आहेत अंजली कृष्णा यांना आला आणि त्यांच्यावर आरोप झाले की दमबाजी केलेली आहे। तर खरी काय परिस्थिती आहे, आत्ता आपण त्या कुरडू गावात आहे जिथं हा सगळा संपूर्ण प्रसंग घडला त्या ठिकाणी आहोत। पूर्ण गावकरी जमा झालेले आहेत, त्यात महिला पण आलेले आहेत आणि नेमकं प्रकरण काय आहे, त्याच्या मागचं सत्य काय आहे, या डायरेक्ट अजित पवारांना का फोन करावा लागला आणि जे काय प्रसंग घडला काय कारण आहे, अखेर मांजरा क्या आहे, काय झालं ही काय झालं इथं ग्रामपंचायतच्या वतीनं जनसुविधा आणि नागरी सुविधेचं काम पानंद रस्त्याचे मुर्मीकरण करायचं, म्हणजे जी शाळेतल्या मुलांना असेल, दूध व्यावसायिकांना असेल, तसेच शेतीचे जे काय भाजीपाला असेल काय वाहतूक करण्याला अडचणी येत होत्या। खूप मोठे रस्ते खराब झालेले होते, सातत्यानं त्या लोकांची मागणी होती। शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट दिवशी भाषणं केली आमच्या विरोधात की आम्हाला स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, ग्रामपंचायत आम्हाला शाळेत यायला रस्तासुद्धा करून देत नाही, अशा पद्धतीचे भाषण झाले। मग ह्याच्यावर शेतकऱ्याची आणि ग्रामपंचायतची मीटिंग होऊन आम्ही हे काम चालू केलं होतं आणि हे काम चालू करत असताना ह्याची रीतसर शासकीय वर्क ऑर्डर आहे आणि अवैध उपसा उत्खनन असं जी काही भाषा आज मीडियावरती वापरली जाते ती खऱ्या अर्थानं अवैध व्यवसाय म्हणजे काय असतो की इथली मटेरियल उचलला आहे आणि चोरून खाजगी कोणाला तरी विकला आहे, अशा तो त्याला अवैध म्हणायचं। हा मी जे उत्खनन केलं आहे ही उत्खनन तुम्ही चला जिथं रस्ता खराब झाला आहे त्या रस्त्यावरतीच टाकलेला आहे, कोणाच्या खाजगी कुठल्या दारात कोणाच्या टाकलेलं नाही, कोणाच्या घरी मटेरियल गेलेलं नाही। मग हे सगळं काम ग्रामपंचायत ही प्रशासनाचा एक भाग आहे का नाही हे याचं उत्तर मीडियानं आधी द्यावं, मी ह्या मताचं आहे की हे जे काम करतो आहे आम्ही प्रशासन ग्रामपंचायत ही प्रशासनातच मोडती आहे आणि हे जे काम करत होतो ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून वर्क ऑर्डर आमच्यापाशी सगळ्या पद्धतीचे आहेत। आम्ही तहसीलदारला पत्र दिलेलं आहे रीतसर की आम्ही असं उत्खनन करतो या ह्या सगळ्या गोष्टी असताना ज्या वेळेला डायरेक्टली सिव्हिलवरती रविवारचा दिवस होता आणि सिव्हिलवरती मॅडम पण आल्या, जसं मॅडमनं अजितदादांना ओळखलं नाही तसं आम्ही पण मॅडमला ओळखलं नाही, कधी पाहिलं पण नाही आणि ते सिव्हिलवरती चालते। तलाठी असतील, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे CS आहे कोण असलेले ते सगळे स्थानिक अधिकारी एकही नव्हता, कोण कुर्डवाडी पोलीस स्टेशनचं नाही ना किंवा माझ्या सर्कलमधलं कुठलाही महसूलचा अधिकारी त्याच्याबरोबर नव्हता। ही सगळी कंपनी बाहेरची होती आणि सिव्हिल ड्रेसवरती आली, काम चालू होतं ती बी बघत होती, तिथले फोटो घेत ती पुढं आली, 2 व्हीलरवरती आली, गाड्या त्यांनी पाठीमागं लावल्या, त्यांनी गाड्या चेंज करत आली, जणू की काय आम्ही इथं खूप मोठं काहीतरी नुकसान या राज्याचं करायला लागलो आहे अशा पद्धतीत ती इतकं म्हणजे गोपनीयतेनं आली आणि आल्यानंतर डायरेक्टली ज्यावेळेस इथं JCP एकाने टिपर भरायला चालू होता ते JCP आणि JCPच्या ड्रायव्हरला त्या तलाट्यानं डायरेक्टली दांडक्यानं मारायला चालू केलं आणि दुसरी गोष्ट त्या टिपरच्या ड्रायव्हरला डायरेक्ट अंजली मॅडमच्या शिवसहायकानं डायरेक्ट रिव्हॉल्वर कानशिलात लावली। मग ही घटना गडबड घडल्यानंतर इथं जी काही 2-4 शेतकरी होती त्यांनी आम्हाला फोन केला, मग त्यानंतर आम्ही सगळेजण गोळा झालो। आम्ही ह्या वर्कर ऑर्डरी हे ते सगळे कागदपत्र घेऊन येऊन त्यांच्यासंग विनंती करत होतो की आमच्याकडे इलिगल काम आहे, आम्ही अनलिगल कुठली गोष्ट करत नाही आहे, ही कागद बघा। त्या कागद बघायला तयार नाही, ती आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, ती आम्हाला कुणालाच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती। आम्ही कुणाला फोन करायचा, कुणाला फोन केल्यानंतर हे ऐकू शकतील ह्या संभ्रमामध्ये नाईलाज असतो आम्ही अजितदादांना फोन केला। अजितदादांना फोन केल्यानंतर अजितदादांनी त्यांच्याशी संवाद साधला। संवाद साधत असताना अजितदादासुद्धा त्यांना काही चुकीचे बोललेले नाहीत ते की बाबा मुंबई जाम आहे, नांदेडचं पावसाचं वातावरण खराब आहे आणि अशात तुम्ही कुठं मुरुमाची बाब घेऊन बसलाय, नवीन काय प्रकरण वाढवू नका, पेटवू नका। त्यावेळेला त्यांना आवाज अजितदादांचा ओळखू आला नाही आणि ती ऑडिओ क्लिप होती, त्यामुळं त्यांना काही लक्षात आलं नाही की अजितदादाच बोलतात कशावरनं, असं त्यांनी सवाल केला। मग गैरसमज झालाय, गैरसमजात ना हा सगळा प्रकार। मग गैरसमज असा झाला की 100% त्यांना वाटलं होतं, म्हणजे मॅडमला काय वाटलं की हे जे फोन आहे तो अजितदादाचा नसणार आहे, कारण ह्या कामाला असं अजितदादा कसे फोन करतील असं काय त्यांचा गैरसमज ना। मग ते म्हणले मग त्यांच्या पर्सनल फोनवरती व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यांना समजावून काही गोष्टी सांगितल्या दादांनी की बाबा सध्या प्रकरण तर काय झालं, त्याच्यानंतर कॉल झाला, त्यांना लक्षात आलं,
त्याच्यानंतर ना गावकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावलं, काही त्यांना मारहाण पिटाळून झालं वगैरे असा आरोप होतोय. आता आज त्यांना घ्यायचं इथं समोर बोलवून आणि अंजली कृष्ण मॅडमला विचारा, इथं कोणाला मारहाण झाली का, इथं कोणाला धक्काबुक्की झाली का अधिकाऱ्यांना. त्या अधिकाऱ्यांच्या हातातली दांडकी घेऊन फक्त आम्ही मीडियाला दाखवलं की आम्ही असे कुठले आरोपी होतो पाकिस्तानातले, का आम्ही अतिरेकी आहोत, की इथं आम्ही आज शासकीयच काम करत असताना जर आम्हाला आमचं ऐकूनसुद्धा ह्यांची घ्यायची मनस्थिती नसेल आणि ह्यांनी मारहाण करायसाठी आले ते ही दांडकी वगैरे घेऊन. कारण दादांचा फोन झाला तरी त्याच्यानंतर तहसीलदार आले, त्याच्यानंतर प्रांत मॅडम आल्या होत्या. अधिकाऱ्यांना जे काय तुम्ही म्हणताय गैरसमज झाला आहे, कुणी करून दिलं? हा सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे, तो टेंभुर्णीला आहे. तो सध्याला अवैध व्यवसाय करतो, त्याचे टिप्पर चालू आहे तो वाळूवरती. त्याने काय केलं की त्याच्या फोनवरून तहसीलदार रावसाहेबांचा एक 4 दिवसापूर्वीचा अंजली मॅडमला एक फोन गेला होता, मी तहसीलदार रावसाहेब बोलते म्हणून. मॅडमला वाटले की हेच तहसीलदार आहे, तर त्याच्यावरती काय ट्रूकॉलरवर नाव सुजित शेळवणे आलेलं त्यांनी सेव्ह केलं. त्या नावाचा फायदा त्यांनी असा घेतला की त्यांनी परत डायरेक्ट मी तहसीलदार बोलतोय म्हणूनच दुसऱ्या दिवशी फोन करून अंजली कृष्ण मॅडमला इथं खूप मोठ्या म्हणजे 10 टिप्पर चालू आहेत आणि 4-2 200च्या मशिनी चालू आहेत. त्या मोठा अवैध साठा आपल्याला इथला मुरमीकरणाचा जप्त करायचा आहे आणि आपल्याला तिथं जायचं आहे म्हणून त्यांनी फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं. महिला अधिकाऱ्यांची जी काय कार्यपद्धती आहे ती चुकली, त्यामुळे हे तणाव वाढला. 100% त्यांचा तिथं कन्फ्युजन झालं की तहसीलदार रावसाहेबाचा फोन ॲक्च्युली सर्कलचा फोन असताना तहसीलदार कॉन्फिडंट होते. हां, आणि त्यांना ते नंतर ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांच्याकडे शेव असलेला त्यांनी व्हिडिओमध्ये वारंवार ते सुजित म्हणतात बघा तुम्ही. मग ते सुजित ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की सुजित हा इथला कुठंच म्हणजे ना सर्कल बी नाही इथल्या विभागाचा आणि काहीच नाही. त्यांनी आपल्याला थोडंसं फसवलं आणि मॅडम मग नंतर कन्फ्यूज होऊन दगडावरती बसल्या की मी चुकीचं थोडंसं मला गायडन्स झालेलं आहे, मला बसू द्यात शांत. पण ते ह्या मीडियाने काय उचललं की अजितदादांच्या फोननं त्या तशा अस्वस्थ बसल्या, पण ॲक्च्युली अस्वस्थ तिथं झाल्या की त्या सुजित शेळवणेच्या फोनवरून त्या अजित पवार त्यांचं बोलणं झालं, व्यवस्थित झालं. हो, एकदम व्यवस्थित झालं होतं, त्याच्यावरती ते काहीच नाही. आणि त्यांनी त्यांचं म्हणले की मी कन्फ्यूज झाले, मला इथं चुकीची माहिती मिळाली, ॲक्च्युली मला ही माहिती नव्हतं, ही लिगल काम चालू होतं ग्रामपंचायतचं, पण आम्हाला अवैधच काम आहे असं वाटलं, त्यामुळं त्यावेळेस ते ही झाल्या, माझं काम नाही म्हणल्या, मी बाजूला बसणार आहे आणि त्या बसल्या होत्या बाजूला. त्यांनी तहसीलदार रावसाहेबाचा ओरिजिनल नंबर घेऊन तहसीलदार रावसाहेबाला इथं बोलवून घेतलं आणि प्रांत मॅडमला बी त्यांनीच बोलवून घेतलं की बाबा हे तुमचंच काम आहे, मी तुमच्या कामावरती चुकून आले, ते तुम्ही ही करा. मग त्यावेळेला मी तहसीलदारला विचारलं की बाबा रावसाहेब तुमचे आदेश होते का ह्यांना की ह्या, तर त्यांनी स्पष्ट नकार दिला की मी असा कुठलाही आदेश दिलेला नव्हता की तिथं उत्खनन साठा चालू आहे आणि ती जप्त करा, किंवा कुठल्या अधिकाऱ्याला मी फोन केलेला नव्हता की इथं या म्हणूनचा. मग ह्याची आम्हाला चौकशी पाहिजे की हा सुजित शेळवणे तहसीलदारची आणि प्रांत मॅडमची खुर्ची चालवायला लागला आहे, तो आहे सर्कल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. का तर अजितदादा बदनाम झाले, कुर्डू गाव बदनाम झाले. ह्या सगळ्या बदनामीत जर आज आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते, आणि आज जी बोलगावडा तिथं मिठू बोलतोय ना, जो जनशक्तीचा शेतकरी संघटनेचा आहे म्हणून सांगतोय, त्याचा मी उदाहरण सांगतो, त्याला प्रहारमधनं हाकलून दिलेला आहे, तो ब्लॅकमेलर आहे. त्यांचा काय इथलं इंटरेस्ट कुणाचा काय संबंध नाही हो हेत त्याच्याशी, राजकीय विरोधक फक्त, ह्याच्याशिवाय दुसरं काय. झाली घटना, पण गुन्हे दाखल झालेत आता 20 जणांवर, टाळता आलं असतं किंवा आता काय. झालेली घटना अतिशय चुकीची झालेली आहे, वाईट तर वाटणारच आहे. सगळे गावकरी इथं होते, कागदोपत्री न तपासता आणि कोणताही विचार न करता हे आकस्मिक गुन्हे दाखल केलेले आहेत. आमच्याकडे सगळी कागद आहेत, रस्त्याची आम्हाला गरज आहे, आमचे विद्यार्थी गुडघ्याभर चिखलातनं शाळेला जातात, रोज शेतकऱ्याला दूध वाढायला गावात जावं लागते, त्यांचे रस्त्याचे प्रश्न मोठे आहेत, पाऊस पडला की गाड्याच जात नाहीत. प्रसंग टाळता आला असता जर मॅडम जर व्यवस्थित त्यांनी डॉक्युमेंट चेक केले असते, इकडे यायच्या अगोदर विचारलं असतं, विचारपूस केली असती की बाबा खरंच तुम्ही जे करताय ते योग्य आहे का, आम्हाला दाखवा. त्याचं कोणतंही डॉक्युमेंट न तपासता त्यांनी येऊन धडक कारवाई केली. आणि तुम्ही जे म्हणता की मॅडमना थोडंसं कोण म्हणजे बोललं वगैरे, तर असं काहीही नाही आहे. तुम्हाला ते व्हिडिओ बघितलेले नाही तुम्ही, आमच्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मॅडमना ज्यावेळेस दिवसभर मॅडम इथं होत्या, उन्हामध्ये होत्या, तर आमच्या अक्षरशः भगिनी म्हणत होत्या की मॅडम उन्हात थांबू नका, सावलीत बसा,
तुम्हाला फ्रूट्स आणलेले आहेत खायला. अक्षरशः मॅडमना आम्ही जेवण दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे. मॅडमना सावलीत बसावून सांगत होतो, AC गाडीमध्ये बसायला सांगितलं होतं, पण मॅडम कोणाचं ऐकत नव्हतं. त्यांना मराठी समजत नव्हतं, आम्हाला हिंदी बोलता येत नव्हतं. त्यामुळं पूर्ण भरपूर सगळं मिसगाईड झालेलं आहे आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे. गुन्हे दाखल झाले, तुमचं काय असणार? गुन्हे 4-2 लोकांवरती केलेले. खरं तर हे शेतकऱ्यांनी काम शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं होतं. यामध्ये आता जे तुम्हाला पुढारी दिसत आहेत त्यांचा काय अर्थार्थी त्यांनी गावासाठी आलेले आहेत. गुन्हे तुम्हाला दाखल करायचे तर सगळ्या शेतकऱ्यांवरती करा ना. त्या ठिकाणी सगळे गाव सगळे एकत्र आहे, गाव सगळं एकत्र होतं, एकत्र आहे आणि असणार आहे. काही 4-2 विरोधक आहेत ते प्रत्येक गावामध्ये असतात. दळणामध्ये जसं खडं असते तसं गावामध्ये ते खडे आहेत. आम्ही त्यांचा विचार करत नाही, परंतु एका बाजूला गाव येतं आहे, विकासासाठी येतं आहे. हे काय कोणाच्या पर्सनल घरामध्ये मुरुम पडणार नव्हतं, याच्यावरून गाव जाणार आहे. त्यामुळे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरित माघारी घ्या. दाखल केलेले गुन्हे माघारी घेतले नाही तर काय? आमचं प्रशासनाला पूर्णपणे म्हणजे प्रशासनाला इशारा आहे आमचा कुर्डू ग्रामस्थांचा की दाखल झालेले गुन्हे आहेत ते बेकायदेशीर असून कोणी काय वैयक्तिक कामासाठी इथलं मुरुम उचललेलं नाही. सर्व कामकाज नियमानुसार चालू होतं आणि हे गुन्हे जर तात्काळ माघारी नाही घेतले गेले तर कुर्डू ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या ज्या काही ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायती देखील आमच्याबरोबर उभा राहतील आणि प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल एवढं सांगतो. एकंदरीत जो प्रकार घडलेला आहे तो गैरसमजातनं झालेला आहे आणि जी माहिती पुरवली गेलेली आहे त्या माहितीच्या आधारे कारवाई करायला ची जी अतिताईपणा केला गेला असा आरोप होतो आहे गावकऱ्यांकडं. त्यामुळे हा प्रसंग घडलेला आहे. खरं तर जे काही संभाषण झालं आणि त्याच्यातनं जे काही आरोप प्रत्यारोप झाले हे क्लेशदायक आहेतच. प्रत्येकाला गावकरीसुद्धा मान्य करतात. मात्र आज सगळं गाव एकत्र झालेलं आहे इथं आणि जे इथपर्यंत येताना जी परिस्थिती आहे रस्त्याची ती बिकट आहे. त्या रस्त्या दुरुस्ती करण्यासाठी हे पुढं आले होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता इथून पुढं जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर जर का कारवाई झाली तर त्याला विरोध नक्की होणार असं एकंदरीत दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, कुर्डू.